नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं म्हणजेच आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे माय क्रिएटिव्ह एज्युकेशन, यात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण खूप महत्वाचा घटक समजून या ठिकाणी तुम्ही पाहत असाल त्या घटकाचं नाव लिहिलेलं आहे सेंटेन्स बिल्डिंग, म्हणजेच वाक्य रचना. वाक्याची रचना कशी असते, कोणकोणत्या घटकाची आवश्यकता असते किंवा कोणकोणते जे घटक असतात ते मदत करत असतात वाक्य तयार करण्यासाठी, ते आपण समजून घेणार आहोत. आता हे जे या ठिकाणी पॉइंट्स दिसत आहेत, हे सर्व पॉइंट्स रचना तयार करण्यासाठी मदत करत असतात. हे सर्व समजून घ्यायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि म्हणून आजच्या टॉपिकच्या माध्यमातून फक्त आपण 2 पॉइंट समजून घेणार आहोत, त्यातले लेटर्स आणि दुसरा असेल वर्ड्स. ओके, आता हे का समजून घेणं गरजेचं आहे, थोडक्यात माहिती समजून घ्या, कारण ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं. म्हणजेच काय तर भाषा ही एक संपर्काचे साधन आहे. जे संपर्क करायचा असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा एकमेकांशी बोलायचं असेल, कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला वाक्य बोलावे लागतात आणि त्या वाक्यामध्ये जे शब्द असतात ते शब्द, त्या शब्दांच्या माध्यमातून वाक्य तयार होतो. बरोबर. मग हे शब्द कसे तयार होतात, तर अक्षरांपासून जे आपण म्हणतोय ना स्वर आणि व्यंजन यांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून शब्द तयार होतात आणि त्या शब्दांची जेव्हा योग्य सांगड घातली जाते त्याच्यानंतर वाक्य तयार होत असतं. शब्दांची योग्य सांगड घातली तर वाक्य तयार झाला. पण वाक्य तयार करण्यासाठी जे शब्द उपयोगी असतात ते शब्द कसे तयार होतात, तर सेम अशाच पद्धतीने की जे अक्षर आलेले आहेत किंवा जे अक्षर त्या शब्दामध्ये येत असतात त्यांची मांडणी करावी लागते. आपण जेव्हा अर्थपूर्ण मांडणी करत असतो तेव्हा त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होत असतो, त्याला अर्थ प्राप्त होत असतो. हे आपल्याला माहिती असायला हवं. आता त्याच गोष्टी आपण समजून घेणार आहोत आजच्या टॉपिकच्या माध्यमातून. म्हणून लेटर्स आणि वर्ड्स हे 2 टॉपिक आज आपण क्लिअर करणार आहोत, खूप महत्वाचे आहेत. आणि इथून पुढचे सुद्धा जे काही टॉपिक आपण समजून घेणार आहोत ते सुद्धा महत्वाचे आहेत. जर आपल्याला सेंटेन्स बिल्डिंग किंवा वाक्य रचना कशी बनवायची हे जर समजून घ्यायचं असेल तर हे सर्व पॉइंट खूप महत्वाचे आहेत, खूप गरजेचे आहेत. कोणताही पॉइंट मिस करू नका, म्हणजे थोडक्यात व्हिडिओ स्किप करू नका. ओके. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे साधन आहे आपले विचार, म्हणजे थॉट्स. आपले जे विचार असतात ते विचार, आपल्या भावना म्हणजे फिलिंग्स, आपल्या कल्पना, आपल्या आयडियाज इत्यादी आपल्या भाषेच्या माध्यमातून आपण व्यक्त करत असतो. म्हणजेच थोडक्यात आपले विचार असतील, आपल्या भावना असतील किंवा आपल्या आयडियाज असतील ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेचा आधार घ्यावा लागतो. आणि हीच भाषा परिपूर्ण करण्यासाठी जे शब्द मदत करतात त्या शब्दांची निर्मिती कशी होते ती आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. ओके. या ठिकाणी पहा, सेंटेन्स बिल्डिंग तयार करण्यासाठी हे जे 8 पॉइंट्स आहेत ते आपल्याला मदत करणार आहेत. फर्स्ट लेटर्स, सेकंड वर्ड्स, नंतर फ्रेजेस, क्लॉजेस, सेंटेन्स, टाइप्स ऑफ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, बेसिक सेंटेन्स पॅटर्न. असे एकूण 8 जे टॉपिक आहेत किंवा पॉइंट्स आहेत ते आपण डिटेल्स समजून घेणार आहोत, परंतु वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ मोठे होऊ नयेत म्हणून आपण एक 2 टॉपिक फक्त समजून घेणार आहोत. ओके. आजच्या टॉपिकच्या माध्यमातून किंवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय समजून घेणार आहोत, तर वर्ड्स हा जो काही आपला पॉइंट आहे त्याची माहिती आज आपण फक्त समजून घेणार आहोत आणि म्हणून ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. पहा, आपला आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव वर्ड्स म्हणजेच काय तर शब्द, आणि सेंटेन्स बिल्डिंग म्हणजेच काय तर वाक्य रचना. वाक्य रचना करण्यासाठी आपल्याला हे जे पॉइंट्स आहेत याची खूप मदत होणार आहे आणि म्हणून हेच पॉइंट्स आपण समजून घेतो. त्यातील पहिला पहा, लेटर्स. पहिला कोणता आहे? लेटर्स आहे. आता लेटर्स म्हणजेच काय तर आपण त्यालाच मूळाक्षर किंवा वर्णमाला असे म्हणत असतो. आता लेटर्स किती आहेत तर ए पासून झेड पर्यंत जर आपण समजून घ्यायचे झाले तर एकूण लेटर्स किती आहेत
26 आहेत. या ठिकाणी मुद्दाम एबीसीडी लिहिलेली आहे, फक्त आपण ते समजून घेतोय. तर आपल्याला लेटर्स कसे उपयुक्त ठरणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. लेटर्स यालाच आपण मराठीमध्ये मुळाक्षर किंवा वर्णमाला म्हणत असतो. तीच अल्फाबेट्स झाली. अल्फाबेट्स म्हणजेच वर्णमाला किंवा वर्णानुक्रमे येणारे जे काही ए टू झेड जे लेटर्स आहेत त्यांना आपण वर्णमाला किंवा मुळाक्षर म्हणत असतो. आता याचे दोन भाग तयार होतात पहा. फॉर्म ऑफ अल्फाबेट. फॉर्म्स ऑफ म्हणजेच कोणते, तर कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्स कोणते पहा, आपण या पद्धतीने लिहित असतो. लेटर्स म्हणत असतो. काय म्हणत असतो, कॅपिटल लेटर्स म्हणत असतो. आणि स्मॉल लेटर्स म्हणजेच काय, तर सेम तीच एबीसीडी आपण कशा पद्धतीने लिहित असतो, लहान लिपीतले लेटर्स आपण लिहित असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, स्मॉल लेटर्स म्हणत असतो. सेकंड पहा, डिव्हिजन ऑफ लेटर्स. डिव्हिजन ऑफ लेटर्स म्हणजेच काय, तर अक्षराची केली जात असते. हे जे अल्फाबेट्स आहेत किंवा कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स जे आपण समजून घेतो, ए टू झेड, ए पासून तर झेड पर्यंत जी अक्षरे आहेत त्याची दोन गटामध्ये विभागणी केली जात असते. ती म्हणजेच ओव्हल्स अँड कॉन्सोनंट यांची डिटेल्स समजून घेतलेली आहे. ती जर कोणी पाहिली नसेल तर ते व्हिडिओ चेक करा आणि माहिती समजून घ्या, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते लिंक तुम्हाला दिले जातील. ती व्यवस्थित माहिती समजून घ्या, म्हणजेच आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. आता ओव्हल्स कोणते आहेत, ओव्हल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू. असे एकूण किती आहेत, 5 ओव्हल्स आहेत. आणि कॉन्सोनंट किती आहेत, समजा आता 26 मायनस 5 केलं तर जे राहिलेले लेटर्स आहेत 21. म्हणजेच पी असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, ई ड्रॉप करायचा. राहिलेले जे लेटर्स आहेत ते या ठिकाणी आपण लिहायचे. म्हणजे कॉन्सोनंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही शब्द कशा पद्धतीने तयार होतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ लेटर्स म्हणजेच त्या वर्णमालेने केले जात असते. ओव्हल्स अँड कॉन्सोनंट. ओव्हल्स कोणते, ए, ई, आय, ओ, यू. आणि राहिलेले जे लेटर्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, कॉन्सोनंट म्हणत असतो. ते एकूण किती, 21. आता ह्यांच्या मदतीने किंवा लेटर्स जे आपण समजून घेतले, या अक्षरांच्या मदतीने आपण शब्द कसे तयार करायचे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. शब्द फार महत्वाचे आहेत. संपर्क करण्यासाठी, भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा एक बोलण्याच्या दृष्टिकोनाने, कम्युनिकेशन करण्याच्या दृष्टिकोनाने वाक्य तयार करण्यासाठी शब्द किती महत्वाचे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पहा. वर्ड्स, तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे शब्द. वर्ड्स म्हणजेच शब्द. त्याची व्याख्या कशी आहे, क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहास शब्द असे. क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहास शब्द असे म्हणतात. व्याख्या अगदी साधी आहे, परंतु जरी साधी आणि सोपी वाटत असेल तरी हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आपला पॉइंट आहे वर्ड. वर्ड्स म्हणजेच क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहास शब्द असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण काही शब्द घेतलेले आहेत. अँट, बॉय, काऊ, डॉग, एग, बुक, डोअर, एक्सेट्रा. ओके. आपण आणि नियम समजून घेतो. आता हे शब्द जे तयार झालेले आहेत ते कसे तयार झाले त्याची डिटेल्स आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी काही नियम आहेत, ते नियम आपल्याला माहिती असायला हवे. त्यात पहिला पहा, शब्द मूळाक्षरांनी तयार होतो. तर हे जे काही शब्द तयार झालेले आहेत ते कशाच्या माध्यमातून तयार झाले, तर ह्या मूळ अक्षरांचा वापर या शब्दांमध्ये झालेला आहे. म्हणजे मूळाक्षरांच्या मदतीने शब्दांची निर्मिती होते. पहिला पॉइंट. दुसरा नियम पहा, शब्दांमध्ये अक्षरांच्या क्रमाला महत्व असते. हे जे शब्द तयार झालेले आहेत या शब्दांमध्ये जे लेटर्स आलेले आहेत, जे अक्षरे आलेले आहेत, त्या अक्षरांच्या क्रमाला विशेष महत्व असतो. जर तो क्रम झाला किंवा अक्षरांचा क्रम आपण जर उलट सुलट केला तर मात्र तो जो शब्द तयार झालेला असेल तो अर्थपूर्ण शब्द असणार नाही. आणि म्हणून जेव्हा शब्द तयार झालेला असतो त्या शब्दात असणाऱ्या अक्षरांचा क्रम हा खूप महत्वाचा असतो. आणि शेवटचा नियम पहा, फक्त अक्षरांचा समूह म्हणजे शब्द नव्हे.
जर फक्त अक्षरांचा समूह असेल तर त्याला आपण शब्द म्हणत नाही. त्याचं कारण आहे, एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी काही ते अर्थपूर्ण आहेत की नाही त्याचा विचार करून सांग. जसं की या ठिकाणी आपण शब्द घेतलेले आहेत. पहा, पहिला आहे अँड. ओके, आता अँड हा जो काही शब्द आहे त्या शब्दांमध्ये असणाऱ्या अक्षरांचा क्रम ANT आहे. समजा आपण अशा पद्धतीने घेतलं, पहा, TNA हा शब्द अर्थपूर्ण आहे का? आपण असं लिहू का? नाही. दुसरा शब्द लिहिलेला आहे, आपण त्या अक्षरांचा क्रम आपण बदलला, ह्या पद्धतीने समजा आपण केलं तर काय होईल? YOB अर्थपूर्ण शब्द आहे का? अक्षरे एकत्र आहेत म्हणजे शब्द तयार झाला. मग हा अर्थपूर्ण शब्द असेल का? तर अर्थपूर्ण शब्द नाही. आणि म्हणून पहिला आणि दुसरा जो काही नियम आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यात दुसरा आपण विचार केला तर शब्दांमध्ये अक्षरांच्या क्रमाला विशेष महत्व असतो. म्हणजेच का, ही स्पेलिंग जर आपल्याला अर्थपूर्ण तयार करायची असेल तर आपण काय करत असतो? BOY लिहित असतो. या ठिकाणी जर आपल्याला ती स्पेलिंग तयार करायची आपण अँट असं लिहित असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी तिसरी स्पेलिंग आहे. पहा, जर समजा आपण अशा पद्धतीने लिहिलं तर ही जी स्पेलिंग आहे किंवा हा जो शब्द आहे हा अर्थपूर्ण आहे का? OWC. किंवा आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने जर समजा आपण तो शब्द लिहिला, OWC लिहिला किंवा WOC लिहिला तर अर्थपूर्ण शब्द होतोय का? तर नाही. आणि म्हणून आपल्याला त्याची सांगड घालून त्याचा विचार करून अर्थपूर्ण शब्द कसा तयार होईल त्यासाठी विचार करायचा आणि या ठिकाणी जे दिलेले अक्षर असतील त्यांचा योग्य तो क्रम लावून तो शब्द अर्थपूर्ण तयार करायचा. ओके, हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार केले तर असे अनेक शब्द तुम्ही तयार करू शकता आणि अनेक शब्द तयार केल्यानंतर त्याची योग्य तशी मांडणी करून जी वाक्य रचना असते ती वाक्य रचना आपण तयार करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी शब्दाची निर्मिती कशी केली जाते हा टॉपिक आपला खूप महत्वाचा आहे. तर पहा, या ठिकाणी आपण मुद्दाम समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काही शब्द घेतलेले आहेत. पहा, अक्षरांपासून कसे अर्थपूर्ण शब्द तयार होतात यासाठी आपण ते समजून घेतो. या ठिकाणी मुद्दाम आपण 2 पॉइंट्स लिहिले, जम्बल लेटर्स अँड प्रॉपर अल्फाबेट लेटर्स. जम्बल लेटर्स म्हणजेच काय तर योग्य क्रम नसलेले शब्द आणि या ठिकाणी प्रॉपर अल्फाबेट असणारे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. आपण आधीच समजून घेतोय जम्बल लेटर्स म्हणजेच काय, त्यांचा योग्य क्रम नाही. पहा, या ठिकाणी हा शब्द आहे, या ठिकाणी काय म्हटलंय आपण तर अक्षरांचा समूह म्हणजे योग्य शब्द असेलच असं नाही. म्हणजेच काय, अक्षरांची सांगड घातलेली आहे पूर्ण शब्द नसतो. तो जर नसेल तर तो आपल्याला तयार करायचा असतो. कसं तर पहा, LOCUOR या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का? स्पेलिंग वाचा बरं, कसा तयार होतोय? लोकुअर होतोय का? सेकंड पहा, पर्पल, कोबो आणि रॅनोज, LLOBAFFO हा इतका अर्थपूर्ण शब्द नाही. आणि म्हणून आपल्याला याची योग्य सांगड घालायची असते. बघा, आता ती सांगड कशी घालायची? आता या ठिकाणी शब्द कोणता तयार होईल तर या ठिकाणी या अक्षरांचा योग्य क्रम लावून योग्य क्रम लावा, कारण क्रमाला महत्व असतो. आता योग्य जर क्रम लावला तर या ठिकाणी कलर शब्द तयार होतो. कलर, ओके, म्हणून समजून घ्या. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर पर्पल शब्द तयार होतो. कोणता तयार होतो? पर्पल. या ठिकाणी पहा, हा जो म्हणतोय ना आपण कोबो, तर कोबो अर्थपूर्ण शब्द नाही, तर तो शब्द आहे बुक. काय शब्द आहे? बुक शब्द आहे. म्हणजेच या ठिकाणी महत्व कशाला आहे तर महत्व अक्षरांच्या क्रमाला आहे. अक्षरांचा क्रम जर योग्य तुम्ही लावला, त्याची योग्य मांडणी केली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात. या ठिकाणी पहा बरं, हे जे 2 शब्द आहेत त्या शब्दात या ठिकाणी जे जम्बल लेटर्स मध्ये जे शब्द दिलेले आहेत
त्यांचे योग्य शब्द कोणते असतील ते आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून उत्तर द्यायला विसरू नका. जर हा पॉइंट आपल्याला लक्षात आला असेल किंवा हे समजलं असेल तर या ठिकाणी 2 स्पेलिंग लिहिलेले आहेत. कोणते आहे? पहिली RANGO. ओके, RANOGO ही एक स्पेलिंग आहे. याची अर्थपूर्ण स्पेलिंग इथे तयार करा. आणि या ठिकाणी आहे LLOBA आणि FFO. याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि ते या ठिकाणी लिहा. जर आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिकच्या माध्यमातून किंवा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फ्रेजेस आणि क्लॉजेस हे टॉपिक आपण समजून घेणार आहोत. वाक्य रचना जर तुम्हाला शिकायची असेल तर हे पॉइंट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हे जे पॉइंट्स आहेत ते डिटेल्स समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा पाहायचे असतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओची लिंक लगेचच आपल्याला मिळू शकेल. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. ठीक आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.